अमर पालवणकर सोहम सिंगचा सत्कार करायचा आहे. भव्य दिव्य जी दुसरी नंबरची ट्रॉफी आहे ही त्यांनी दिलेली आहे. संतोष गुरव सोहम सिंगचा सत्कार करायचा आहे. शागिर शेख यांच्या मार्फत परिवंश टीमला 500 रुपयाचं या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. समीर पालवणकर आपल्या हस्ते 500 रुपयाचं पारितोषिक परिवंश टीमचे कॅप्टन विराज चौलकर कॅरेट प्रमुख यांनी यायचं आहे. विराज चौलकर त्वरित या. 500 रुपयाचं पारितोषिक कॅप्टन म्हणून तुमच्या हातात दिलं जाणार आहे. कारण काय ऊन कण खूप वाढतोय, थंड व्हायला लागेल. तसेच रामनाथ संघाचे जुने खेळाडू सोट्टू अक्षय सासोडे सुद्धा आलेले आहेत. त्यांनी असं नसतं व्हायचं आहे. 500 समीर पालवणकर यांच्या हस्ते विराज चौलकर कॅप्टन. अभिनंदन टीम परिवंश 11 रामनाथ तिसरा संघ ठरतोय जो सेमीला क्वालिफाय होतोय. टाइम लावला जाईल. पहिला चेंडू सुशांत गुरव. आता आम्ही म्हटलेला सर्वात पॉप्युलर खेळाडू सुशांत गुरव या ठिकाणी सर्कलमध्ये गोलंदाजीला आलेला आहे. हे बदल करायचे असतात, केले जातात आणि ते यशस्वी ठरतात. पुढील होणारा सामना आहे तो टेबल टॉपरसाठी असणार आहे. फोटो काढायचा आहे तो कल्पेश चौलकर किंवा ओमकार मांगोळकर त्यांच्याकडे भूमिका आहे ती. पहा आता जो गोलंदाज आहे काका पुतणे ऋषी चौलकर बघा फायनल सम्राट बैलगाडीतला, परंतु क्रिकेट प्रॅक्टिस करून आक्रमक फलंदाज बनतोय. ओव्हर 2 निखिल पडते सर. स्कोर झालेला आहे तो या एकच धाव काढलेली आहे. टोटल 2 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडू 2 धावा. प्रतीक नागावकर ही निखिल पडते सरांसाठी कॉमेंट्रीची खुर्ची आहे. मी स्वतः उभा आहे. आपण पुढे बसायचं आहे. पुढे असं नसतं व्हायचं आहे पुढच्या खुर्चीवर. चेंडू किती झालेले आहेत? 3 चेंडू 3 धावा. सुशांत गुरव पॉप्युलर खेळाडू. बरोबर आहे बरोबर आहे. काका पुतणे नाही हा मंथन खेळतोय बहुतेक. मंथन खेळतोय शैलेश दादा. काका पुतणा कॅप्टन आहे. दुर्वांकूर बाहेर आहे, थोडा घाबरतोय पण त्यांनी पहिलं येणं गरजेचं आहे. तसंच निखिलला कळलं पाहिजे की रितेश मडवी 2 चेंडू 2 धावा. तेच मी सांगत होतो, तुम्ही 3 बोललात. 2 बॉल 2च झाल्या. ओके ओके चूक भूल द्यावी माणूस आहे हा. काय ऍक्शन करते कळत नाही. 3 बॉल 2 धावा झाले. ओके ओके पहिला निर्धाव चेंडू. ओके धरणे गुरुजी पूर्ण लेखाजोखा सांगतील आम्हाला. त्यांच्या हातात जर बघितलं तर पेनच 4-3 प्रकारचे आहेत. व्हाईट वेगळ्या पेनाने लिहिणार, नो वेगळ्या पेनाने लिहिणार. कुठला प्लेयर किती खेळला, किती कॅच पकडल्या गेल्या, किती रनआउट झाले, ही सर्व गोष्टींचा लेखाजोखा धरणे गुरुजी ठेरोंडा यांच्या माध्यमातून करायला मिळेल. 4 वाजेपर्यंत दमदार प्रीमियर लीगला ते होते, पण आमच्यावर असणारं निव्वळ प्रेमापोटी ते आज आमच्यासाठी या ठिकाणी उपस्थितीत झालेले आहेत. अर्णव अभिजित घोसाळकर असेल, त्यांनी स्टेजवर यायचं आहे. संघमालक तुमचा सत्कार या ठिकाणी करण्यात येणार आहे. संघमालक अर्णव अभिजित घोसाळकर आणि अभिजित घोसाळकर दोघांनी यायचं आहे. नगरसेवक संतोष गुरव यांच्या मार्फत आपला सत्कार होणार आहे ऑनर असल्यामुळे. अर्णव अभिजित घोसाळकर कुठे असाल त्वरित या. आता मात्र स्विंग अँड मिस निखिल वाघमारे. 5 चेंडू आणि 4 धावा. सुशांत गुरव पहिला गोलंदाजीला आला. कारण आशुतोष आपणकर, तुषार वर्तक, संतोष नागावकर यांना काही लय सापडली नाही. स्वतः सुशांतनी चेंडू हातात घेतला आणि पॉवर प्ले सारखं षटक अवघ्या या ठिकाणी पॉवर प्ले सारखं षटक सुशांत गुरव यांनी अवघ्या 5 धावांचं टाकलं. बघा ज्या खेळाडूंवर मोठी जिम्मेदारी होती, तुषार असो आशुतोष असो, त्यांच्या खेळानंतर सुशांत गुरवनी स्वतः चेंडू हातात घेतला आणि पॉवर प्लेचं षटक अवघ्या 5 धावांचं टाकलं. जबाबदारी घेऊन संघाची पुढे चालणं गरजेचं असतं. सुशांत गुरव पॉप्युलर खेळाडू सुंदर यांनी. अर्णव अभिजित घोसाळकर कुठे असाल तर स्टेजवर यायचं. अभिजित घोसाळकर सत्कार करतील. संतोष गुरव संघाचे संघमालक आहेत. अर्णव अभिजित घोसाळकर, अर्णव अन्वी संघाचे मालक, त्यांचा सत्कार कल्पेश चौलकर फोटो काढायचा आहे. तसेच परिवंश 11 संघाचे मालक शागिर शेख अंकित बंगेर आहेत. त्यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी होईल. त्यांचा सुद्धा सत्कार करायचा या ठिकाणी संतोष गुरव आणि सुभाष शिंदे यांच्या हस्ते.
तीन षटक हे 15 मिनिटांमध्ये टाकायचं आहे. सुशांत गुरव याची तुम्ही काळजी घ्यायची आहे, नाहीतर अतिरिक्त खेळाडू मैदानात घ्यावा लागेल. दर्शन सावंत आमचे सांगतात. आता आले ना आराम. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. मस्त खेळला. बरोबर आहे का? हॅलो चेक. हां हॅलो चेक. येस हॅलो चेक चेक. हॅलो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अगदी आपण पाहतोय अलिबाग क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती ज्या क्रिकेटच्या स्पर्धेची चर्चा केली जाते अशी रामनाथ प्रीमियर लीग सर्वांच्या भेटीला. आणि आपण पाहतोय स्पर्धेचा दुसरा दिवस. अगदी गणरायाला वंदन करतो. महाराष्ट्राचे नवे तर उभ्या हिंदुस्थानाचे अर्धदैवत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून मी क्रिकेट समालोचक तुमच्यातलाच एक मित्र निखिल पडते आलोय तुमच्या भेटीला. इथे मैदानाच्या वरती वाहलो तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आमच्या समवेत आज नवी मुंबईचा एक गोड आवाज नितेश सर देखील पाहायला मिळतात. वेलकम सर. अगदी स्पर्धेमध्ये त्यांची देखील उपस्थिती आहे. सूरज पालशेतकर, आपल्याला वारंवार आम्ही सांगत आहोत की आपण स्टेजवर यायचं आहे. बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलरसाठी आपण ॲक्वाशॉट फिल्टर या ठिकाणी दिलेला आणि आपण संगनायक सुद्धा आहात. तर आपला सत्कार या ठिकाणी होणार आहे मंडळाच्या वतीने. आणि सुशांत गुरव या ठिकाणी खेळ बघा स्वतः जिम्मेदारी घेतोय. बॉलरचे त्यांनी दिलेले आहेत आणि स्वतः संगनायक मालक सुद्धा आहेत. ते नाश्ता करायला गेले तर त्या सुद्धा सत्कार या ठिकाणी होईल. अजून ज्याने ज्याने प्रत्यक्ष मदत दिली प्रत्येकाचा आदरातिथ्य करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्याचा सत्कार होईल. थँक्यू. हॅलो थँक्यू. अमरीश शिवडे यांचा आवाज आपण ऐकला. अगदी या टेनिस क्रिकेट कुरुक्षेत्रावरती या नावाचा देखील दबदबा होता. अगदी आपण पाहतोय अमरीशची चर्चा अंडरआर्म बॉक्स टेनिस क्रिकेटमध्ये प्रचंड काळासाठी राहिली. अलिबाग तालुक्याला बिलॉंग्स करणारं हे नाव आपण जर पाहिलं तर पेण तालुक्याच्या विरोधामध्ये खेळलं, खोपोली तालुक्याच्या विरोधामध्ये खेळलं, पनवेल तालुका असेल, महाड, माणगाव या सर्व तालुक्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना अमरीशची फलंदाजी आपण नेहमीच चांगली पाहिली. आणि त्याच्या जोरावरती अगदी आपल्या रामनाथ गावाचं, आपल्या गावदेवी रामनाथ या संघाचं नाव आहे ना कुठेतरी यशाच्या शिखरावरती नेण्याचं त्यांच्या माध्यमातून देखील एक मोठं काम नेहमी केलं जातं. असं अमरीशजी शेवडे यांचा आपण आवाज ऐकला, गोड आवाज. तदनंतर आमच्या समवेत नितेशजी सर आहेत, नितेश भोईर मॅन फ्रॉम नवी मुंबई यांचा देखील आपण आवाज ऐकला. मी स्वतः क्रिकेट समालोचक निखिल पडते पुनश्च एकदा मैदानाच्या वरती वळतोय जिथे साहिल आम्हाला अपडेट देत असताना आजच्या दिवसातला सामना क्रमांक 3 चालू आहे मैदानाच्या वरती. अगदी फलकावरती 9 धावा करत असताना एक फलंदाज बाद देखील झालेला. यावेळेचा हा चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय. अजून एक फलंदाज मैदानाच्या वरून बाद. गोलंदाज देखील तेच सांगतोय, आदेखे जरा किसमे कितना है दम. कारण का या षटकामध्ये 2 फलंदाजांना बाद गोलंदाज आपण पाहतोय. अर्थातच तुषार यानं मैदानाच्या वरती केलंय. 4 मुंड्या चित फलंदाजांना करत असताना आपल्याला इथून मात्र पुढे पाहायला मिळत आहेत. अगदी ऑफिशियल ब्रॉडकास्टिंग पार्टनर AK स्पोर्ट्स या YouTube वाहिनीचं देखील कौतुक करावं लागणार आहे. क्वालिटी काय असते हे त्यांनी कालच्या दिवसामध्ये देखील दाखवलं. आणि अगदी अलिबाग तालुक्यापुरतं नाही तर रायगड जिल्ह्यावरती अगदी थेट प्रक्षेपण करण्यासाठी हे नाव घेतलं जातं. अगदी कचरेकर साहेब प्रचंड मेहनत घेत असताना या स्पर्धेसाठी आज देखील आपल्याला त्यांना पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये अलिबाग नगरीमध्ये चर्चा झाली. बेस्ट ऑफ महाराष्ट्राच्या विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया हा सामना
आपण पाहतोय त्याची देखील चर्चा केली जाईल. इथून मात्र पुढे अलॉंग द कार्पेट इथे पंचांचं बोट आकाशाच्या दिशेनं संकेतजी ढोले आम्हाला सांगत असताना या ही चेंडूवरती अजून एक फलंदाज बाद आहे. तिसरा फलंदाज मैदानाच्या वरती बाद होतोय, जिथे ओव्हर हॅट्रिक सुद्धा लिहिली जाईल तुषारच्या नावावरती. डीजे कमवून यावेळेस अगदी अलॉंग द कार्पेट स्क्वेअर ऑफ द विकेट फक्त दिशा दाखवली या मैदानाच्या वरती. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल तुषार याची. अगदी आपण पाहतोय तुषार चांगली गोलंदाजी करतोय. महत्वपूर्ण सामना, एका बाजूला ईश्वरी टायगर्स तर दुसऱ्या बाजूला एस एंटरप्राइजेस हा संघ अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, दुसऱ्या षटकाच्या अखेरीस फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 11 धावा बनवत असताना 3 फलंदाज दर्डे गुरुजी बाद देखील झालेले आहेत. दर्डे गुरुजींचं कौतुक किती करावं ना तितकं कमी आहे, कारण का सतत सलग 7 दिवस कोणीतरी डे नाईट क्रिकेटची स्पर्धा करतं. आपण पाहतोय रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र एका स्पर्धेसाठी करत असताना आणि तदनंतर रामनाथ गावासाठी माझं किती प्रेम आहे, रामनाथचं आणि माझं किती जवळचं घट्ट नातं आहे हे दरवर्षी सांगत असतात. आणि आज या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी त्यांची देखील उपस्थिती. आपण नेहमी म्हणत असतो की संगणकावरती सर्व लेखाजोखा राहत असतो, परंतु संगणकापेक्षा कोण लेखाजोखा ठेवतो? बघा, संगणक घडवणारा हा माणूस देखील असतो आणि माणसाकडे जो लेखाजोखा असतो ना तो संगणकाच्या पलीकडे देखील असू शकतो, असे आमचा धावता समालोचक दर्डे गुरुजी यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. जितकं म्हणू तितकं कमी असणार आहे, कारण का प्रत्येक चेंडू गणती काय घडलंय ना अगदी साहिलला देखील एका क्षणी विचारावं लागतं, परंतु दर्डे गुरुजी सांगतात की नाही तो चेंडू डॉटच होता, हे आत्मविश्वासानं सांगतात. आणि ही करडी नजर त्यांची प्रत्येक चेंडूवरती असते. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये देखील त्यांची वर्णी लागली होती. 7 दिवस तिथे काम केलं आणि आज प्रेमापोटी आपण पाहतोय अगदी रामनाथ प्रीमियर लीग साठी ते उपस्थित झालेत. वळूया मैदानाच्या वरती नवीन गोलंदाज मांडवा एंड कडून कॅप्टन आशुतोष बॉलिंग ट्रॅक वरती. पिंक आर्मी ही डेंजरस असते हे राजस्थान रॉयल्सने देखील सांगितलं, अगदी वैभव सूर्यवंशीने देखील सांगितलं. हो, मी बुमराला पहिल्या चेंडूवरती षटकार देखील ठोकू शकतो. आणि हे क्रिकेट आहे ना, हे चॅलेंजिंग क्रिकेट आहे. अगदी अलीकडच्या काळातलं क्रिकेट, याला चॅलेंजिंग क्रिकेट म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये, कारण का कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं की अलिबागचा सुपुत्र इथे अतिरिक्त स्वरूपाची एक धाव येते आहे की अखिल भारतीय स्तरावरती खेळणारे खेळाडू हे अलिबाग नगरीमध्ये दाखल झाले होते आणि द डेंजरस करण अंबालाला बात करणारा सुमेध पत्रेचं देखील आता नाव रजिस्टर केलं गेलं साहिल, कारण का हे फार महत्वाचं असतं. त्याच्या विपक्ष खेळणं, तो असलेला प्लॅटफॉर्म, ते असलेला प्रेशर, तो असणारा दबाव, तो असणारा दडपण आणि मैदानाच्या वरती ते सर्व आपण काल जगत सरकारला देखील पाहिलं. आपण काल फरदीन काझीची मिस्टर 360 ABD फलंदाजी देखील पाहिली. काय अफलातून होती. याची चर्चा का करावी लागते माहितीये का, की अलिबाग तालुक्यामध्ये सर्वप्रथम हा सामना खेळवला गेला आणि त्याच्यासाठी देखील एक कौतुक करावं लागते. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की मित्रांनो, तुम्ही देखील त्या खेळाडूंकडून काहीतरी शिका. ते फलंदाजी कशी करतात, मैदानाच्या वरती उतरल्यानंतर त्यांचा कसा अप्रोच असतो, मैदानाच्या वरती मॅच ऑन कशा प्रकारे ठेवली जाते, हेच एक त्यांच्याकडून शिका. हा छोटासा संदेश देईन. आणि वडील मैदानाच्या वरती जिथे फ्लाइंग स्लिप मध्ये चेंडू चाललाय, मात्र एका धावेसाठी डॉट आहे. यस, चुकीची दुरुस्ती, डॉट आलाय. डॉट आलाय चेंडू, दफल करती धावा. दर्डे गुरुजी सांगत असताना बघा, मी दर्डे गुरुजी तुमचं लक्ष आहे की नाही याची कधी तपासणी केली तरी तुमचं लक्ष असतं. 157 डॉट चेंडू आलेत. वा, आपण पाहतोय कालपासून या स्पर्धेमध्ये तब्बल 157 हे डॉट चेंडू आलेत.
16 धावा मात्र झाल्यात धाव फलकावरती. ईश्वरी निखिल वाघमारे यांचा संघ मैदानाच्या वरती खेळतोय. बघा निखिल वाघमारे हे नाव आहे ना, हे नाव बैलगाडा सोबत देखील एक जवळचं घट्ट नातं जोडलेलं असताना आपल्याला पाहतोय. मात्र आज मैदानाच्या वरती क्रिकेटचं आणि माझं ही नाळ आहे ना, ही पहिल्यापासून जोडलेली आहे. तदनंतर विपक्ष असलेला संघ द पिंक आर्मी, संतोष गुरव सर आम्हाला काय सांगतायत का, क्रिकेट आणि मी हे जवळचे नाही, क्रिकेट आणि मी हे एकच आहेत. आणि इथे मैदानाच्या वरती आपण पाहतोय चांगली गोलंदाजी आशुतोषला निवडला गेला होता मैदानाच्या वरती ॲज अ कॅप्टन कूल म्हणून, आणि तो मैदानाच्या वरती चांगली गोलंदाजी देखील करतोय. इथे मैदानाच्या वरती आजच्या दिवसातील तिसरा सामना रसिक मायबाप प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि चांगली गोलंदाजी मांडवाईट कडून राईट आमोर द विकेट, थोडासा शफल झाला, फ्रंट लेग बाहेर काढला होता, मारायचा होता, एज आहे सांगितली तिथे नाही. या सिरीज आपण पाहतोय डॉट चेंडू आला मैदानाच्या वरती. मैदानासोबत तुम्हाला खेळावं लागेल, इथे वाऱ्यासोबत खेळावं लागेल, मैदानाचा विचार करून खेळावं लागेल. 360 अंशाचं मैदान आहे. संतोषजी गुरव प्रत्येक खेळाडूला एक वेगळं प्रेम देत असताना सामन्याचा निकाल काहीही येऊ दे, मी तुमच्या पाठीशी अगदी कणखरपणे उभा काल देखील होतो, आज देखील आहे आणि तो निरंतर असणार असं सांगितलं जात आहे. संतोषजी गुरव यांचा संघ एका बाजूला, तर एका बाजूला निखिलजी वाघमारे यांचा संघ मैदानाच्या वरती लढत देतोय देखील. हा महत्वपूर्ण सामना आजच्या दिवसातील, कालच्या दिवसातील आपण पाहतोय 2 सामने हे राहिलेले होते, आजच्या दिवसामध्ये ते पूर्ण झाले. रामनाथ प्रीमियर लीग एका उत्तुंग भरारीच्या दिशेने वाटचाल करत असताना आपल्याला इथे पाहतोय. अगदी आम्हाला देखील या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची एक संधी गतवर्षी दिली, यावर्षी देखील दिली. आधी हृदयाच्या अंतःकरणापासून सर्व कमिटी मेंबर्स असतील, प्रथमेश असेल, अमरेश असेल, दाफलकरची धावा मात्र 18 धावा 18 धावा बनवत असताना 3 फलंदाज बाद देखील झालेत. आणि नक्कीच मी त्यांचं सर्वांचं अगदी मनापासून धन्यवाद देईन, कारण का या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती आम्हाला देखील समालोचन करण्याची संधी दिली आहे. 18 धावा फलकावरती, जिथे षटक क्रमांक आता आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे चौथं शेवटचं षटक, अंतिम षटक, डेथ ओव्हर, स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून गोलंदाजीसाठी ॲज अ ऑफिशियल बॉलर म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय. काय महेश ना, बरोबर ना, महेश यांना आणलं जातंय. महेश गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. कशा स्वरूपाने, कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाणार आहे, महेश यांच्याकडे असणारा तो अनुभव आज पणाला लागणार का, हा फार महत्वाचा प्रश्न मैदानाच्या वरती उपस्थिती लावतोय. षटकातील पहिला चेंडू यावेळेस आपण पाहतोय थोडेसे रनअप मध्ये चुकलेले असावेत. यानंतरचा होणारा सामना राहुल वॉरियर्स आणि परिणिती अँड सौम्य 11 हा संघ. चला रेडी राहायचं आहे, वॉर्मअप चालू करायचं आहे तिथे, कारण का फार दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण सामना असेल. इथे चेंडूला फक्त जाऊन दिलं जात आहे, अगदी अवांतर स्वरूपाचा चेंडू. संकेतजी ढोले आम्हाला सांगत असताना थर्ड विभागाला बिलॉंग्स करणारं हे नाव अगदी रायगड अंपायर, रायगड पंच असोसिएशन सोबत संलग्न असणारे पंच आपल्याला या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत, त्यांचं देखील करूया अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून स्वागत. मग शैलेशजी महाडिक भूमिपुत्र अगदी आपण पाहतोय. यावेळेस चांगला चेंडू, संतोषजी गुरव कौतुक करत असताना, पाठबळ देत असताना, सामन्याचा निकाल कोणत्याही बाजूने लागो, मला माझ्या प्रत्येक खेळाडूला प्रेम द्यायचं, आपुलकी द्यायची आहे, माया द्यायची आहे, आणि ही परंपरा जपत असताना हेच क्रिकेट असतं ना मित्रांनो. क्रिकेट म्हणजे काय, क्रिकेट म्हणजे सांघिक भावना, क्रिकेट म्हणजे एकात्मिता, क्रिकेट म्हणजे प्रेम, क्रिकेट म्हणजे आदर, क्रिकेट म्हणजे, आणि तीच सांघिक भावना जपत असताना आपल्याला संतोषजी गुरव विद्यमान नगरसेवक म्हणून जशी काळजी अलिबाग नगराची घेत असतात, तशी काळजी प्रत्येक खेळाडूची मैदानाच्या वरती ते नेहमी घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अगदी आपण पाहतोय दोनही संघ मैदानाच्या वरती चांगलं क्रिकेट दाखवतात. आणि अगदी फार महत्वपूर्ण दिवस आहे, सुपर संडे, आजचा रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस आहे. आणि आज आपण पाहतोय सुट्टीचा आनंद घेण्यासाठी रामनाथकर या स्पर्धेमध्ये देखील सामील होत असताना ऑन स्कोर कार्ड 20 धावा झाल्यात. दफलकावरती 20 धावा होत असताना 3 फलंदाज बाद झालेत. आणि संघाचे कुठले RAN संघाचे संघ मालक रोशन यांना विनंती असेल आपला सत्कार स्वीकारण्यासाठी. प्रमुख व्यासपीठावरती आपण यायचंय. वेलकम रोशन, यायचंय आणि आपला सत्कार स्वीकारायचा आहे. हॅलो, रोशन पालवणकर RAN स्पोर्ट्स संघाचे संघ मालक यांचा सुद्धा सत्कार झाला. SS एंटरप्राइजेस
संतोष गुरव यांचा सुद्धा सत्कार झाला. रुपेश चौलकर परिणिती सौम्य यांचा सुद्धा सत्कार झाला. त्याच्यानंतर राहुल वॉरियर्स, राहुल जयस्वाल कुठे असाल आपला सत्कार स्वीकारण्यासाठी यायचं आहे. राहुल वॉरियर्स कुठे असाल त्यांनी यायचं आहे. श्रीषा 777 सुद्धा यांचा सत्कार झाला. निखिल वाघमारे यांचा सुद्धा सत्कार झाला. परिवंश 11 सुद्धा सत्कार झाला. आनंदराव अभिजित घोसाळकर त्यांचा सुद्धा सत्कार झाला. राहुल वॉरियर्सचे मालक एकमेव राहिलेले आहेत राहुल जयस्वाल, कुठे असाल त्यांनी त्वरित यायचं आहे. प्रवीण नागावकर यांनी जर डाय मारून कॅच घेतली तर सौरभ पालवणकर यांच्याकडे 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. आयन तो कॅफे एल्बाच्या समोर उभा आहे बघ, ब्लॅक जीन्स घातलेली आहे. तो आलाय रिक्षाने. हा कॅफे एल्बा, आपला एल्बा कॅफे माहिती आहे ना? नाही, आपलं ते तौसिफ याचं ते क्लिनिक आहे बघ, त्याच्या वाईफचं माहिती. दाखवून घे. बाकी काय ते मी बोलतो. तिथे गेलास की फोन कर, फक्त वरती गेलास की बेडरूम मध्ये. हा अनिकेत एवढी तो आहे. नाही, हा आमचा बाहेर सोडत नसतो आम्ही. सोडून व्यवस्थित राहिला. क्वालिटी द्यावायची असेल तर तुला सोडून काढला नाही, हेंबाटत नाही तर ते. सत्तावीस धावा 27. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धरणी गुरुजी आम्हाला सांगत असताना, धरणी गुरुजी तुमचं कौतुक आहे. अगदी आपण पाहतोय आज 8वा दिवस, तब्बल स्पर्धा चालू आहेत. अलिबाग मध्ये आपण पाहतोय क्रिकेटवरती असणारा प्रचंड प्रेम हे आपल्याला पाहायला मिळतं. येस 8वा नाही 10वा दिवस आहे. त्याच्या आधी साखर प्रीमियर लीग ही देखील त्यांनी केली. चर्चा केली जाईल. अगदी शेवटचा चेंडू मला वाटतं साहिल बाकी आहे पहिल्या सत्रातील. AK स्पोर्ट्स यांचे सर्व संपूर्ण कमिटी यांचं देखील कौतुक करावं तितकं कमी आहे. कोर ऑपरेटर म्हणून आपण रोबोटला पाहतो, लाईव्ह ऑपरेटर म्हणून आपण साहिलला पाहतो. मेन अँगल वरती आपल्याला काम करताना पाहायला मिळतात कॅमेरामन अविरत सर, या वाहिनीचे सर्व. तदनंतर साईड अँगल वरती काम करताना आपल्याला पाहायला मिळतात सुजल. तदनंतर बॅक अँगल वरती आपल्याला काम करताना पाहायला अनिकेतला देखील मिळतात. अनिकेत, सुजल, अविरत सर आपलं देखील स्वागत असेल. असंच काम करत राहा. अगदी आपण पाहतोय क्रिकेटची ही केली जाणारी सेवा आहे ना, आणि त्यासाठी आपलं नाव अगदी सन्मानानं घेतलं जातं. लक्ष्मण शांताराम ठाकूर आणि संतोष चौलकर यांनी आसनस्थ व्हायचं वरती सत्कार आपला काल झालेला आहे. निखिल पालवणकर कुठे असाल तर इमर्जिंग प्लेअर शूज आणि सर्वोत्कृष्ट 40+ खेळाडू. स्कोर किती झाला धरणी गुरुजी? 27 झाला. +5 +5 पेनल्टी आहे. 30, 32, 33 धावांचं आव्हान असणार आहे ते SS एंटरप्राइजेस संघाला. +5 लक्ष्मण शांताराम ठाकूर आणि संतोष चौधरी आणि वरती आसनस्थ व्हायचं आहे बसून. आणि पंचांना पाणी घेऊन जायचं. ओमकार मांगोळकर कुठे असाल? पंचांना पाणी घेऊन जायचं. चला, पाणी पुरवठा मंत्री मैदानाच्या वती जायचा. अगदी आपण पाहतोय पाण्याची सेवा ही ईश्वर सेवा. निखिल पालवणकर कुठे असाल तरी याच्या त्वरित इमर्जिंग प्लेअर शूज आणि 40+ प्लेअर शूज आपल्या मार्फत दिलेले आहेत. निखिल पालवणकर, आपण माझा आवाज ऐकत असाल तर त्वरित यायचं आहे. निखिल पालवणकर. कल्पेश चौलकर यांचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. सगळ्यांचे टी शर्ट असो, सूरज भोगले त्यांच्या साथीला होते. पंचांना लागल ते पाणी, फोटोज असो, वेगवेगळी भूमिका, नेट असो, त्याची फायबर केबल असो, कल्पेश चौलकर यांनी आपल्याला या ठिकाणी सेवा पुरवलेली आहे. त्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार झाला. सिद्धेश पालवणकर यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार झाला. अक्षय नेटचे. पुढील होणारा सामना नाणेफेकीसाठी परिणिती सौम्या स्पोर्ट्स रामनाथ वर्सेस राहुल वॉरियर्स रामनाथ. दोन्ही संघाच्या संघनायकांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे, टॉस बॉक्समध्ये यायचं आहे टॉससाठी.
आणि एक एक बदल सुद्धा सांगायचा आहे. घेऊया इथून मात्र पुढे अगदी राहुल वॉरियर्स आणि परिणिती अँड सौम्या 11 हा संघ. दोन्ही संघाच्या कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये आम्हाला जॉईन व्हा. किशोर चौलकर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. नितेश सर आम्हाला तिथे जॉईन करतील. नितेश याच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल. एका बाजूला राहुल वॉरियर्स आणि दुसऱ्या बाजूला परिणिती अँड सौम्या 11. ओव्हर टू नितेश, ओव्हर टू द टॉस बॉक्स. थँक्यू सो मच. सर दोन्ही टीम्स खरं तर 2-2 मॅचेस जिंकत विजयाचा एक प्रचंड आत्मविश्वास घेऊन मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. प्रणिती आणि सौम्य स्पोर्ट्सचे कॅप्टन आमचे अमरीश दादा आपल्याला पाहायला मिळतील आणि राहुल वॉरियर्स किशोरजी चौलकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. कोण कॉल करणार आहे? सूरज दादा कॉल करतील. हेड इज द कॉल आणि टेल आलाय. टॉस किती महत्वाचा होता आणि काय निर्णय असणार आहे? टॉस तेवढा महत्त्वाचा आम्ही नाही, कारण आम्ही बाकीचे फिल्डिंग करतात आणि आम्ही दोन्ही जे पहिले सामने आहेत ते बॅटिंग करून जिंकलो. हाही सामना आम्ही प्रथम बॅटिंगच करणार आहोत, जे काय वेगळी स्ट्रॅटेजी आहे. आणि तिसरा सामनाही आम्ही जिंकून टेबल टॉप राहण्याचा प्रयत्न करू. समोरचा संघ पण तितकाच मजबूत आहे, त्यामुळं दोन्ही टीमनी 2-2 मॅच जिंकलेत. एक चांगली मॅच आपल्याला बघायला मिळेल. शुभेच्छा असतील. एका बाजूला मॅच ऑन होते. आपण थेट कॉम्पोजकडे जाऊया. दोन्ही टीम्समध्ये आपण नुकताच टॉस केला आणि अमरीश टीम कॅप्टननं टॉस जिंकून सांगितलं की आम्ही पहिल्यांदा खरं तर फिल्डिंग करण्याचं डिसिजन बरोबर आणि त्यानंतर बॅटिंग करण्याचं धाडसी डिसिजन घेऊ आणि आम्ही नक्कीच चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. नेक्स्ट मॅचमध्ये बेस्ट वर्सेस बेस्ट कॉन्टेस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण आवाजामध्ये नुकताच परिवर्तन केलं आहे. याच विभागातील खरं मराठीचे गोड आणि समृद्ध समालोचक पुन्हा एकदा आपण जाऊया थेट कॉम्पोजकडे, ऐकूया. थँक्यू थँक्यू नितेश. वळूया मैदानाच्या वरती. इथे मैदानाच्या वरती अगदी पहिला चेंडू डॉट आलाय धरणेगुरुजी. गोलंदाज रितेश, सुशांत आणि तुषार ही जोडी यावेळेस वळवलाय. फॉरवर्ड डीप स्क्वेअर लेग क्षेत्र निवडलं जात आहे. तिथे क्षेत्ररक्षक पळतोय. श्री गणेशा झालाय. 2 धावा घेतल्या जात आहेत दुसऱ्या सत्राचा. अगदी दोन्ही संघांसाठी राहुल वॉरियर्स आणि परिणिती अँड सौम्या 11 हा संघ यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळतो.
चला सामना लगेचच चालू करायचा आहे. जास्तीचा वेळ आम्ही तुम्हाला देणार नाहीये प्लीज, कारण का आपल्याला क्रिकेट सोबत आता प्रामाणिक राहावं लागणार आहे. थोडंसं प्रामाणिक राहा वेळेसोबत, क्रिकेट सोबत, कारण का वेळ फार महत्त्वाचा असतो. आज खऱ्या अर्थानं पैशापेक्षा महत्त्व वेळेला दिलं जातं. चला लगेचच पंचांनी योग्य तो डिसिजन घेऊन सामन्याला सुरुवात करायची आहे. दोन्ही संघांच्या माध्यमातून योग्य तोच निर्णय मैदानाच्या वरती दिला जाईल. क्रिकेटला योग्य तोच निर्णय दिला जाईल आणि सामना लगेचच चालू होईल. कारण का वेळ फार महत्त्वाची असते. आज न कमवलेला पैसा तुम्ही उद्या कमवू शकता, परंतु एकदा वेळ आता तो निघून गेली ना की ती आयुष्यभरासाठी निघून जाते. वेळेचा सदुपयोग करा असा सुविचार आपण लहानपणापासून फळ्यावरती लिहत आलोय मित्रांनो. आज त्याची दखल घेण्याची आपल्याला गरज आहे. यावेळेस आपण पाहतोय या मैदानाच्या वरती बाकपटच्या रिझर्वरती चेंडू आला आणि अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. मला संकेत पोहळे देखील जॉईन होत असताना. वेलकम संकेत. मैदानाच्या वरती एक धाव घेतली गेली साहिल आम्हाला सांगत असताना. अगदी 3 धावा फलकावरती. वळूया यानंतरच्या समालोचन करण्यासाठी अगदी संकेत याच्याकडे. आवाजात करूया बदल. अगदी अलिबाग तालुक्यातून येत असताना एक चांगला आणि गोड आवाज ऐकायला मिळतो, तो संकेत पोळे यांचा. संकेतकडे वळूया. चला जास्तीचा वेळ घ्यायचा नाहीये. जो संघ जास्तीचा वेळ घेईल त्या संघाला पेनलाइज केलं जाईल आता. आणि मैदानाच्या वरती आयोजक कमिटी सर्वच नका जाऊ मित्रांनो. एक नाहीतर दोघांनी तिघांनीच जा. जेवढे जास्त जाल तेवढा वाद वाढत जाईल. एवढा सरळ हिशोब आहे. चला वळूया नाणेफेकीसाठी. माफ करा, समालोचन कक्षामध्ये जिथे बदल करण्यासाठी अर्थातच संकेतकडे. थँक्यू निखिल सर. गावदेवी रामनाथ प्रीमियर लीग पर्व 2च्या निमित्ताने आलेल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. सामना या ठिकाणी रंगलेला आहे. अगदी पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर दुसऱ्या इनिंगच्या खेळाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. ईश्वरी टायगर्स विरुद्ध SS एंटरप्राइजेस या 2 संघांच्या दरम्यान हा महत्त्वपूर्ण सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 32 धावा केल्या होत्या पहिल्या डावामध्ये आणि 33 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलेलं आहे. 3 बॉलचा खेळ संपलाय. 3 धावा दापलकावरती लागल्यात. यावेळेला फटका पहा, चांगला फटका आहे. सीमारेषेपर्यंत बॉल येतोय आणि बघूया काय घडणार आहे. बॉल नक्कीच अडवण्याचा प्रयत्न केला होता तो. ती चौकार आहे. ओके, बॉल सीमारेषा पार, चौकार. DJ बॉलमध्ये 2 विकेट्स नाही, पारितोषिक कॅन्सल केलेलं आहे. ओहो, लोवर फुल टॉस बॉल, चांगला फटका डीप मिड विकेटला. चेंडू सीमारेषा पार. इट्स अ बाउंड्री, चौकार. रंगलाई आनंदाचा सजवून आपटा कोलीवर. थँक्यू DJ मास्टर. या ठिकाणी धावसंख्या पाहतोय आपण 11 धावा दापलकावरती लागले तर 5 चेंडूंचा खेळ मैदानावरती संपलेला आहे. बघूया षटकातील अंतिम चेंडू. येस, थँक्यू व्हेरी मच. या ठिकाणी पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 11 धावा, 11 रन्स विदाउट लॉस. SS एंटरप्राइजेस धावांचा पाठलाग करतोय. 11 धावा दापलकावरती लागल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आम्ही जिंकलो पहिली. दुर्वांकुर याच्या बॉलिंगवरती जर बॉल रॉयल मोटर्समध्ये मारला, रॉयल मोटर्समध्ये
रॉयल मोटर्सच्या मागे जर बॉल मारलाय तर 500 रुपये बॅटरला आहे. ओके, कोणी पण बॅटर आहे त्यांनी रॉयल मोटर्सच्या वर मागे जर बॉल मारला तर सोहम यांच्याकडून 500 रुपये. 11 धावा, 11 18 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. 18 चेंडू 22 धावांची गरज, 33 धावांचं टार्गेट आहे आणि 11 झालेले आहेत. 22 धावांची गरज आहे उर्वरित 3 षटकांमध्ये. नवीन गोलंदाज दुर्वांकुर स्वतः कर्णधार गोलंदाजीसाठी येतोय. बघूया मैदानावरती कशा पद्धतीने गोलंदाजी होणार आहे. एक लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि पहिल्याच षटकामध्ये फिल्डिंग करणाऱ्या संघाने 11 धावा इथे खर्च केलेल्या पाहायला मिळतात. उर्वरित 18 चेंडू 22 धावांची गरज आहे. इथून दुर्वांकुरला चांगली गोलंदाजी नक्कीच करावी लागणार आहे. बघूया कशा पद्धतीने तो गोलंदाजी करणार आहे. क्षेत्ररक्षण सजलंय पाहतोय आपण. लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, तिथे झेल होण्याची शक्यता होती परंतु चेंडू येतोय सीमारेषेपर्यंत. 1 धाव मिळते. धावसंख्येत 1चा बदलाव, 12 धावा दाखवलकावरती लागल्यात. 12 धावा दाखवलकावरती लागल्यात. 33 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय एस एंटरप्राइजेस हा संघ पाहायला मिळतोय. उर्वरित 17 चेंडू 21 धावांची गरज आहे. 17 चेंडू 21 धावा. स्ट्राईक एंडवरती तुषार पाहायला मिळतोय. ओहो, जबरदस्त फटका डीप स्क्वेअर लेगच्या वरून बॉलला उडवलंय. चेंडू सीमारेषा पार. तुषारच्या बॅटमधून षटकार. आईचा थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. जबरदस्त फटका या ठिकाणी तुषारच्या बॅटमधून आलाय. 6 धाव्यांनी धावसंख्या पाहतोय आपण. 18 धावा दाखवलकावरती लागल्यात विदाऊट लॉस. 1.2चा खेळ संपला आणि 18 धावा दाखवलकावरती लागल्यात. एक चांगली सुरुवात. 33 धावांचा पाठलाग करत असताना उर्वरित 16 चेंडू 15 धावांची गरज आहे. 16 चेंडू 15 धावांची गरज. यावेळी पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गॅपमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बघूया काय करणार. बॉल अडवतोय, तिथे फेक सुद्धा करतोय. तोपर्यंत 1च धाव पुन्हा एकदा मिळणार आहे. धावसंख्येत 1ची भर धावसंख्या 19 धावा दाखवलकावरती लागल्यात. आतापर्यंत पाहिलं तर चांगली बॅटिंग केलेली आहे एस एंटरप्राइजेस संघाने. 33 धावांचा पाठलाग अगदी सुंदर पद्धतीने मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. दुर्वांकर पुन्हा एकदा सज्ज झालाय. षटकातील पुढील चेंडू सामना करणार आहे सुशांत. सुशांतने चांगला फटका खेळलाय. आडव्या बॅटने क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, तिथे 1च धाव मिळणार आहे. धावसंख्येत पुन्हा एकदा 1चा बदलाव. धावसंख्या पाहतोय आपण बिनगडी बाद 20 धावा 20. उर्वरित 14 चेंडू 13 धावांची गरज आहे. 14 चेंडू 13 धावांची गरज. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण होते. 1 धाव पुन्हा एकदा मिळाले. धावसंख्येत पुन्हा एकदा 1ची भर. धावसंख्या पाहतोय आपण 21 धावा. 21 बरोबर ना. 1 वाढवले. 21 धावा दाखवलकावरती लागल्यात. येणारे 13 चेंडू 12 धावांची गरज. या षटकातील हा लास्ट बॉल. खराब चेंडू. पंचांनी इशारा केलाय की हा चेंडू वाईड स्वरूपाचा आहे. वाईड हा नेहमी वाईटच असतो कारण एक्स्ट्रा बॉल आपल्याला टाकावा लागतो आणि बॅटिंग करणाऱ्या संघाला आपण 1 धाव या ठिकाणी बोनसच्या स्वरूपात देत असतो. धावसंख्या पाहतोय आपण 22 धावा. रुद्रा पेळणकर आपण स्टेजवरती यायचंय. यावेळी चांगला फटका सुशांतच्या बॅटमधून, परंतु फटका फसलाय. इथे झेल सुद्धा सुटलाय. बॉल नक्कीच सीमारेषेपर्यंत येतोय आणि बॉल त्या ठिकाणी अडवला जातोय. 2 धावा धावून पूर्ण केल्या जातात. तर षटक इथे समाप्त झाले. दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 12च्या सरासरीने 24 धावा दाखवलकावरती लागल्यात. येणारे 12 चेंडू 9 धावांची गरज आहे. 12 बॉल 9ची गरज. रुद्रा पेळणकर आपण व्यासपीठावरती यायचंय. रुद्रा पेळणकर आपण या ठिकाणी उपस्थित आहात तर या मुख्य मंचावरती येऊन आपण स्थानापन्न व्हायचंय.
येस, आपण एकदा जाऊया मैदानात. तिसऱ्या षटकाला इथे सुरुवात होणार आहे. चांगली नॉट आउट पार्टनरशिप आतापर्यंत केलेली आहे. पहिला बॉल, पहिला चेंडू हलकासा टटवलाय कव्हर क्षेत्रामध्ये. तिथे डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मिळाले. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न आणि खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. धावसंख्या पाहतोय आपण 2 वाढले. 26 धावा, 26. अकरा चेंडू 7 धावांची गरज आहे. 11 बॉल 7 धावांची गरज. लास्ट 11 डिलिव्हरीज कमिंग अप, 7 रन्स रिक्वायर्ड. येस, रुद्रा पिळणकर, वय वर्ष 7 वर्ष. नक्कीच त्याचा काल दमदार आमदार प्रीमियर लीगमध्ये सन्मान सुद्धा झालेला आहे. अलिबाग रामनाथ येथील हा खेळाडू लाठी दांडपत्ता खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. 31 डिसेंबर 2025 ते 2 जानेवारी 2026 मध्ये तामिळनाडू येथे झालेली 6वी लाठी नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धा व तिथे दुसरी नॅशनल दानपट्टा स्पर्धा, या दोन्ही स्पर्धेत 4 गोल्ड मेडल प्राप्त केलेले आहेत. तालुका, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेले एकूण 31 मेडल, त्यामध्ये 27 सुवर्ण पदक आणि 4 रौप्य पदकांचा समावेश आहे. आणि त्यांचा सन्मान होतोय अगदी संतोष चौलकर यांच्या शुभ हस्ते, या संतोष गुरव यांच्या शुभ हस्ते कुमारी रुद्रा पिळणकर यांचा यथोचित मान सन्मान होतोय. अगदी खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून झालेली आहे. 31 मेडल, अगदी 31 मेडल त्यांनी जिंकलेले आहेत. 27 सुवर्ण मेडल म्हणजे 27 आपण पाहतोय गोल्ड मेडल्स आणि 27 गोल्ड मेडल आणि 4 सिल्वर मेडल्स त्यांनी जिंकलेले आहेत. चांगली कामगिरी. तुला पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून शुभेच्छा. पुन्हा एकदा जाऊया मैदानात. धावसंख्या पाहतो आपण 27, 33 धावा. यस, आणि सामना जिंकलेला आहे SS एंटरप्राइज या संघाने. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा गावदेवी रामनाथ प्रीमियर लीग.